नमस्कार मित्रांनो, मी वर्षा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे प्रेपोजिशन्स. चला तर प्रेपोजिशन म्हणजे काय बघूया. प्रेपोजिशन्स आर वर्ड्स दॅट हेल्प डिफाईन द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट एलिमेंट इन अ सेंटेन्स. म्हणजे काय, तर सेंटेन्सच्या मध्ये असणाऱ्या ज्या विविध घटक आहेत त्यांचं रिलेशन आपल्याला जे वर्ड सांगत असतात त्यांनाच प्रेपोजिशन असं म्हणतात. आता खाली काही वाक्य दिली आहेत बघा. The cat is sitting on a table. The cat is sitting under the table. The cat is sitting near the table. The cat is jumping over the table. आता इथे बघा, रेड कलर मध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत हे शब्द जे आहेत हे काय सांगतायत, कॅट आणि टेबल यांच्यामधील रिलेशन सांगत आहे. द कॅट इज सिटिंग ऑन द टेबल म्हणजे ती टेबलवर आहे. अंडर द टेबल म्हणजे टेबलच्या खाली आहे. नियर द टेबल म्हणजे टेबलच्या जवळ आहे. आणि ओव्हर द टेबल म्हणजे टेबलच्या वर तिने उडी घेतली आहे. अशा प्रकारे कॅट आणि टेबल यांचं रिलेशन, यांचा संबंध दाखवतात हे शब्द, म्हणूनच यांना प्रेपोजिशन असं म्हणतात. आता या प्रेपोजिशनचे टाइप्स आहेत, ते 3 प्रकारचे आहेत. ते कोणते बघूया. प्लेस अँड पोझिशन, दुसरा आहे टाइम, तिसरा म्हणजे डायरेक्शन किंवा मोमेंट. आता एक्झाम्पल बघा. द स्टुडंट्स आर स्टील इन द प्लेग्राऊंड. आता या सेंटेन्समध्ये स्टुडंट्सची पोझिशन सांगितली आहे, प्लेस सांगितली आहे की ते अजूनही प्लेग्राऊंडमध्ये आहेत, म्हणजे त्यांची प्लेस आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. दुसरा एक्झाम्पल बघा. आय शॅल मीट युअर मदर ॲट 7 AM ॲट द स्कूल. आता या सेंटेन्समध्ये ॲट 7 AM म्हटलंय आणि ॲट द स्कूल दोन वेळा आपण ॲट इथे वापरलाय. आता इथे फरक बघा. 7 AM हे काय दाखवत आहे, टाइम दाखवत आहे, म्हणजे टाइम दाखवण्यासाठी सुद्धा आपण ॲट वापरलाय. दुसरा ॲटचा वापर बघा, ॲट द स्कूल. मग या ठिकाणी आपण काय दाखवलंय, प्लेस दाखवलंय, म्हणजे या ठिकाणी प्लेससाठी सुद्धा ॲट वापरतात, टाइमसाठी सुद्धा ॲट वापरतात. तिसरं एक्झाम्पल बघा. अमित इज ड्रायव्हिंग टू शेगाव. या ठिकाणी टू हे जे प्रेपोजिशन वापरलंय ते आपण डायरेक्शन दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. त्यानंतर मेनी पिलग्रिम्स विजिट द होली प्लेसेस ऑन फूट. आता या ठिकाणी ऑन फूट म्हटलंय. फूट म्हणजे काय, बॉडी पार्ट्स. तर बॉडी पार्ट्स जेव्हा आपण घेतो त्यावेळेला आपण इथे ऑन हे प्रेपोजिशन वापरून, म्हणजे आपण मराठीत कसं म्हणतो, पायी यात्रा करतात, तसं या ठिकाणी ऑन फूट, ऑन हे प्रेपोजिशन वापरलंय बॉडी पार्ट्ससाठी. तर अशा प्रकारे आपण विविध प्रेपोजिशन वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरत असतो, वेगवेगळ्या टाइप्समध्ये आपण ते वापरत असतो. आता काही प्रेपोजिशन असे आहेत की जसं मी सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं की ॲट हे टाइमसाठी सुद्धा वापरतात आणि प्लेससाठी सुद्धा वापरतात, तसे काही प्रेपोजिशन हे दोन्ही तिन्ही प्रकारामध्ये वापरले जातात. तर ते आता आपण बघणार आहोत. आता ऑन हे प्रेपोजिशन, आता ऑन हे प्रेपोजिशन प्लेस आणि पोझिशन यासाठी कसं वापरतात ते बघूया. इट इंडिकेट्स द पोझिशन ऑफ समथिंग ऑन अ सरफेस. म्हणजे एखादी वस्तू पृष्ठभागावर आहे त्यावेळेला ऑन या प्रेपोजिशनचा आपण वापर करत असतो. बघा. द ॲपल इज ऑन द टेबल. मग या ठिकाणी काय, टेबलच्या पृष्ठभागावर, म्हणजे त्याला टच करून आहेत. ॲपल्स हे टेबलवर आहेत असं जेव्हा आपण म्हणतो, वर असं जेव्हा आपण मराठीत म्हणत असतो तेव्हा आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरत असतो. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल बघा. चिल्ड्रन वॉच कार्टून ऑन टीव्ही. आता तुम्ही म्हणाल की टेबलच्या पृष्ठभागावर ॲपल्स आहे म्हणून आपण ऑन वापरलं, मग ते टीव्हीच्या वर असतात का, नाही. तर आपण मराठीत सुद्धा काय म्हणतो की टीव्हीवर प्रोग्राम आहेत असं म्हणतो. वर असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला ऑन हे प्रेपोजिशन आपण वापरत असतो. मग इथे काय झालं, डिव्हाइस दाखवलेलं आहे. मग डिव्हाइस दाखवायचं असेल त्यावेळेला ऑन हे प्रेपोजिशन आपण वापरत असतो. तिसरं एक्झाम्पल बघा. वाराणसी इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ रिव्हर गंगा. म्हणजे काय, बँक ऑफ रिव्हर गंगा म्हणजे काय, तर गंगा नदीच्या काठावर. ऑन या प्रेपोजिशन आपण काठावर, वर असेच प्रेपोजिशन आपण या ठिकाणी वापरलेले आहे. यानंतर ऑन हेच प्रेपोजिशन
टाइम प्रेपोजिशन ऑफ टाइम मध्ये कसं वापरतात हे बघा. इट डिनोट्स डेट अँड डेज. म्हणजे जेव्हा आपल्याला वार किंवा तारीख दाखवायची असते त्यावेळी देखील आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. जसे बघा, माय बर्थडे इज ऑन मंडे. म्हणजे या ठिकाणी आपण डे दाखवलेला आहे, ऑन मंडे म्हटलं. त्यानंतर अवर स्कूल विल रिओपन ऑन 26 जुलै. मी या ठिकाणी काय आपण दाखवलेली आहे, तारीख दाखवलेली आहे, डेट दाखवलेली आहे. त्यापूर्वी सुद्धा आपण ऑन हे प्रेपोजिशन घेतलेलं आहे. यानंतर इन हे प्रेपोजिशन प्लेस अँड पोझिशन मध्ये कसं वापरतात. इट इंडिकेट द लोकेशन. लोकेशन म्हणजे काय, तर प्लेस, जागा, ऑफ द पर्सन ऑर थिंग इनसाइड लिमिटेड एरिया, रूम, बिल्डिंग और कंट्री. म्हणजे काय, तर छोट्याशा जागेमध्ये किंवा लिमिटेड एरियामध्ये जेव्हा आपल्याला त्याची लोकेशन किंवा जागा दाखवायची असते, एखाद्या वस्तूची, व्यक्तीची किंवा वस्तूची दाखवायची असते जागा, त्यावेळेला आपण इन हे प्रेपोजिशन घेत असतो. जसे एक्झाम्पल बघा आता, की द गेस्ट आर वेटिंग इन अ हॉल. मग हॉलची जागा कशी आहे, लिमिटेड आहे, मग त्यामध्ये दाखवायचं आहे. म्हणजे कसं, की गेस्ट आर वेटिंग इन अ हॉल, म्हणजे हॉल मध्ये. ज्या वेळेला आपण मराठीमध्ये मध्ये म्हणतो त्यावेळेला इन हे प्रेपोजिशन आपण वापरत असतो. आय रीड एक्साइटिंग न्यूज इन द न्यूजपेपर. म्हणजे न्यूजपेपर मधली एक्साइटिंग न्यूज वाचली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघूया. आय फॉरगेट माय पेन अँड बुक्स इन द टॅक्सी. म्हणजे टॅक्सीमध्ये जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला देखील आपण इन हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरलेलं आहे. आता इन हे प्रेपोजिशन ऑफ टाइम मध्ये कसं वापरतात ते बघा. इट डिनोट्स पिरियड ऑफ टाइम ऑर अ पार्ट ऑफ द डे ऑर अ फ्युचर टाइम. म्हणजे काय, तर वेळेचा असा एक आपण तुकडा किंवा अवधी ज्याला म्हणतो आपण, ते दाखवत असताना, किंवा मग डेचे पार्ट आपण करतो कसे, की मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग असे जे पार्ट्स असतात ते दाखवत असताना, किंवा मग भविष्यातील काही वेळ दाखवायची, आपल्याला टाइम दाखवायचा आहे, अशा वेळी सुद्धा आपण इन हे प्रेपोजिशन वापरत असतो. आता एक्झाम्पल बघितल्यावर लक्षात येईल तुमच्या बघा. वी हॅव डन अ लॉट ऑफ प्रोग्रेस इन 21st सेंचुरी. म्हणजे काय, तर 21व्या शतकामध्ये, मध्ये आलं बघा, मध्ये हा शब्द आला की आपण काय वापरलेला आहे, इन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, इट वॉज क्लाउडी इन द मॉर्निंग. आता इथं द मॉर्निंग हे जे घेतलेलं आहे हे काय झालेलं आहे, तर डेचा पार्ट आहे हा, म्हणून त्या ठिकाणी आपण इन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा. यू विल गेट सक्सेस इन अ शॉर्ट टाइम इफ यू वर्क हार्ड. म्हणजे याचा अर्थ काय, की जर तुम्ही हार्डवर्क कराल तर नक्कीच भविष्यामध्ये परत बघा, तर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. म्हणून या ठिकाणी आपण इन हे प्रेपोजिशन घेतलेलं आहे. यानंतर टू हे प्रेपोजिशन डायरेक्शन, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन मध्ये कसं वापरलं जाते बघा. इट इंडिकेट डायरेक्शन ऑर डेस्टिनेशन टू पर्सन प्लेस. डेस्टिनेशन म्हणजे काय, तर ध्येय किंवा आपली ठरलेली जागा, त्या ठिकाणावर जायचं आहे, निश्चित ठिकाणी आपल्याला जेव्हा जायचं असते त्यावेळेला डायरेक्शन दाखवण्याचं काम कोण करत असतं, तर टू हे करत असतं. जसं एक्झाम्पल बघा. शीतल गॉट मॅरिड अँड वेंट टू लंडन. मग आता लंडन हे काय तिचं झालं, ध्येय, म्हणजे पोहोचण्याचं ठिकाण झालंय, एक्झॅक्टली ठिकाण आहे, म्हणून आपण ते टू नी दाखवलेलं आहे. त्यानंतर आय रोट लेटर टू माय ब्रदर. मग आता हे लेटरचं डायरेक्शन कुठे आहे, कुठे जाणार आहे ते, तर माय ब्रदरकडे जाणार आहे, म्हणून इथे टू हे प्रेपोजिशन वापरलं आहे. सागर रेग्युलरली गो टू टेम्पल. म्हणजे टेम्पल हे आता टेम्पलकडे तो जाणार आहे, निश्चित ठिकाणी जाणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण टू हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. आता टू हेच प्रेपोजिशन आपण प्रेपोजिशन ऑफ टाइम मध्ये कसं वापरतात बघा. इट डिनोट्स द पॉइंट ऑफ टर्मिनेशन ऑफ अन ऍक्शन. म्हणजे काय, तर बघा, द कार्निवल इज फ्रॉम 5 PM टू 7 PM. म्हणजे या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, की एक वेळेचं लिमिट दाखवलेली आहे, वेळेचा पर्टिक्युलर भाग दाखवलेला आहे, त्यावेळी देखील आपण इथे टू वापरलेला आहे. जसं 5 PM टू 7 PM म्हणजे या दरम्यानच ते कार्निवल असणार आहे. म्हणजे 5 पासून सुरू होऊन 7 पर्यंत त्याची लिमिट असणार आहे. हे जेव्हा आपण लिमिटेड आपण पॉइंट दाखवतोय टाइमचे, त्यावेळेला आपण टू हे प्रेपोजिशन वापरत असतो. त्यानंतर द स्कूल विल बी क्लोज फॉर क्रिसमस फ्रॉम मंडे टू फ्रायडे. म्हणजे मंडे पासनं
सुरू होणार आहे ते फ्रायडेपर्यंत, म्हणजे मंडे टू फ्रायडे हा जो टाइम पिरियड आहे त्यासाठी आपण टू हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यानंतर फ्रॉम हे प्रेपोजिशन बघा, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन मध्ये कसं वापरतात ते बघूया. इट डिनोट्स द बिगिनिंग ऑफ अन ऑनवर्ड मुवमेंट. म्हणजे काय की ऍक्शन केव्हा सुरू झाली आहे हे जेव्हा दाखवतो त्यावेळेला आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरत असतो. जसं की एक्झाम्पल बघा आता, आय बॉरो द बुक फ्रॉम माय फ्रेंड, म्हणजे मित्राकडून. आता इथे काय आलं की रिव्हर्स ऍक्शन आपण दाखवतोय. टूच्या वेळेला आपण काय दाखवलंय की आपण इकडनं जातानाच दाखवतोय, आपलं जे ठिकाण आहे तिथे पोहोचणार आहे आपण, त्यावेळेला आपण टू वापरलो होतो. आता फ्रॉम आणि टू मधलं पण लक्षात घ्या अंतर, की फ्रेंड कडून येणार आहे म्हणजे रिव्हर्स ऑर्डर मध्ये ते परत येणार आहेत, म्हणून या ठिकाणी आपण फ्रॉम असं वापरलंय. फ्रेंड कडून बुक्स मागवणार म्हणजे बोलवले, अशा ठिकाणी आपण फ्रॉम वापरलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, संजू केम होम फ्रॉम स्कूल इन द इव्हिनिंग, म्हणजे स्कूल मधून येणार आहे म्हणजे रिटर्न येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. त्यानंतर फ्रॉम हे प्रेपोजिशन ऑफ टाइम मध्ये कसं वापरायचं ते बघा आता. इट इंडिकेट्स द टाइम ऑफ बिगिनिंग ऑफ अन ऍक्शन. या ठिकाणी वेळ सांगितली आहे की ऍक्शन कधी सुरू झाली. ओके, तर एक्झाम्पल बघा, मिसेस दास वर्क इन दिस स्कूल फ्रॉम 1999 टू 2006. म्हणजे आता सुरुवात कधी केली आहे त्यांनी शाळेमध्ये काम करण्याची, ती 1999 ला, म्हणजे सुरुवात केल्याचं इयर या ठिकाणी दाखवलेलं आहे, म्हणून आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरलंय. त्यानंतर दुसरं, द प्रोग्राम विल बी टेलिकास्ट फ्रॉम 8 PM टू 9 PM. म्हणजे प्रोग्राम सुरू कधी होणार आहे तर 8 PM ला सुरू होणार आहे, म्हणजे ही बिगिनिंग ऑफ ऍक्शनचा टाइम या ठिकाणी दाखवलेला आहे, म्हणून फ्रॉम हे प्रेपोजिशन ॲज अ प्रेपोजिशन ऑफ टाइम म्हणून आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तिसरं एक्झाम्पल बघा, आय वॉज अबसेंट फ्रॉम मंडे टू फ्रायडे. म्हणजे अबसेंट राहण्याची जी क्रिया आहे ती कोणत्या वेळेला झालेली आहे तर मंडे पासून सुरू झालेली आहे, म्हणून या ठिकाणी फ्रॉम हे टाइम ऑफ प्रेपोजिशन झालेलं आहे. त्यानंतर बिटवीन. बिटवीन हे प्लेस आणि पोझिशन साठी कसं वापरतात बघा. इट इंडिकेट द पोझिशन इन द मिडल ऑफ टू पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे काय की दोन व्यक्तींच्या मधली जागा किंवा दोन जागेंमधली जागा दाखवायची, आपल्याला स्थान दाखवायचं आहे किंवा दोन वस्तूंमधील स्थान दाखवायचंय, त्यावेळी आपल्याला बिटवीन हे शब्द हा जो प्रेपोजिशन आहे तो वापरायचा आहे. आता प्लेस आणि पोझिशन मध्ये कसं वापरतात बघा, की द गर्ल स्टँडिंग बिटवीन टू बॉईज इज देअर सिस्टर. आता टू बॉईज मधली पोझिशन आहे त्या गर्लची, की जी त्यांची बहीण आहे, असं आपण या ठिकाणी सांगतो. टू बॉईजच्या मधली पोझिशन दाखवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण बिटवीन हा शब्द. इथे काय महत्वाचं आहे, टू हा शब्द महत्वाचा आहे बघा. दोनच व्यक्तींमधली जागा किंवा दोन वस्तूंमधली किंवा दोन जागेमधली जागा असं जेव्हा आपल्याला मेन्शन करायचं असतं त्यावेळीच फक्त बिटवीन हे प्रेपोजिशन आपण वापरत असतो. आता दुसरं एक्झाम्पल बघा, द टेबल इज बिटवीन द बेड अँड कबर्ड. आता बेड आणि कबर्ड बघा दोन वस्तू आलेल्या आहेत, म्हणून आपण या ठिकाणी बिटवीन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. त्यानंतर बिटवीन हे प्रेपोजिशन ॲज अ प्रेपोजिशन ऑफ टाइम म्हणून कसं वापरतात बघा आता. इट डिनोट्स द ड्युरेशन अमिड टू पॉइंट्स ऑफ टाइम. म्हणजे वेळेचे दोन पॉइंट्स आहेत त्या मधला पिरियड जो आहे, ड्युरेशन म्हणजे मधला जो काळ आहे ते दाखवत असताना आपल्याला बिटवीन हे प्रेपोजिशन वापरता येतं. जसं बघा, प्लीज कॉल मी बिटवीन 8:30 अँड 10 AM. म्हणजे 8:30 आणि 10 AM या दरम्यानचा जो टाइम आहे, ड्युरेशन जो दाखवलेला आहे त्या दरम्यान दाखवायचा आहे, म्हणून आपण इथे बिटवीन हा शब्द वापरलेला आहे. राऊट क्लास इज बिटवीन 5 PM टू 7 PM. इथे देखील दोन पॉइंट दिलेले आहेत, टाइमचे कसे दोन पॉइंट दिलेले आहेत, त्या मधला काळ आपण या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, म्हणून आपण बिटवीन हे प्रेपोजिशन ऑफ टाइम म्हणून वापरलाय. यानंतर ओव्हर. आता हे प्लेस आणि पोझिशन साठी कसं वापरतात बघा. हायर दॅन समथिंग सो दॅट इट कव्हर इट. म्हणजे काय की कशाच्या तरी वर आहे
ऍक्च्युली बघा, ऑन आणि ओव्हरचा फरक लक्षात घ्या. ऑन हे कसं असतं, टच असतं, पण ओव्हर हे टच नसतं, तर थोडंसं वर असतं आणि त्यांनी काही भाग झाकला जातो. अशा वेळेला आपण त्याला ओव्हर हे प्रेपोजिशन वापरायचं. आता प्लेस आणि पोझिशन मध्ये कसा वापर करतात बघा. अ बी इज फ्लाइंग ओव्हर युअर हेड. मात्र ती बी आपल्या डोक्याला टच आहे का, नाही, तर ती थोडीशी अंतराने वर आहे, म्हणून आपण या ठिकाणी ओव्हर युअर हेड असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा. आता रमेश वोअर अ जॅकेट ओव्हर ही शर्ट. आता या ठिकाणी काय, वर म्हणजे काय, वर घातलेलं आहे, त्याने शर्टाच्या वर घातलेलं आहे, ठीक आहे. त्याला टच जरी असला तरी त्यांनी शर्टचा काही भाग कव्हर केलेला आहे. आलं लक्षात. म्हणून काय झालं की जॅकेटच्या बरोबर आपण ओव्हर हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरलेलं आहे. त्यानंतर मंगेश कॅन होल्ड द वेट ओव्हर 50 kg व्हेरी इझिली. या ठिकाणी आता ओव्हरचा अर्थ काय होईल की च्यापेक्षा जास्त. या ठिकाणी वर असा न होता च्यापेक्षा जास्त, किंवा वरही म्हटलं तरी चालेल, किंवा 50 किलोच्या वर असं आपण म्हणू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असा देखील या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो. म्हणून आपण या ठिकाणी ओव्हर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. यानंतर ओव्हरचाच मोमेंट ॲज अ मोमेंट ऑफ प्रेपोजिशन म्हणून कसं वापर करतात बघा. इट इज यूज फॉर अ मोमेंट टुवर्ड्स द अदर साइड ऑफ अन अनइवन ऑर हायर सरफेस. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे की आपण ज्या लेवलला आहे त्यापेक्षा उंच भाग जर दाखवायचा असेल, उंच ठिकाण जर दाखवायचं असेल, त्यावेळेला आपण ओव्हर हे प्रेपोजिशन वापरतो. जसं बघा आता की द बॉय क्लाइंब ओव्हर द वॉल. आता क्लाइंब म्हटल्यानंतर काय की मोमेंट होते, चढण्याची क्रिया होते, त्यामधून आपल्याला मोमेंट लक्षात येत आहे. आणि ओव्हर द वॉल, निश्चितच वॉल ही उंच आहे, मग त्या उंच वॉलवर तो चढणार आहे, चढलेला आहे, म्हणजेच काय या ठिकाणी आपण ओव्हर हे वर साठी वापरू शकतो. ओके. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा. मोहित जम्प ओव्हर द फेन्स. आता या ठिकाणी फेन्स काय आहे, कंपाऊंड. कंपाऊंड हे उंच असतं, मग उंच भागावर त्यांनी जम्प केली आहे, म्हणून या ठिकाणी आपण ओव्हर हे प्रेपोजिशन ॲज अ प्रेपोजिशन ऑफ मोमेंट म्हणून वापरलं आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा. ही हिट्स द बॉल ओव्हर द स्टेडियम. म्हणजे बॉल हा उंच गेलेला आहे, स्टेडियमच्या वर गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण ओव्हर हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. यानंतर अक्रॉस. आता अक्रॉस हे प्रेपोजिशन प्लेस आणि पोझिशन साठी कसं वापरतात. फ्रॉम वन साइड टू अदर, म्हणजे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला, त्याला अक्रॉस असं म्हणतात. आता एक्झाम्पल बघितलं की लक्षात येईल बघा. आय कुड सी यू स्टँडिंग अक्रॉस द रोड. म्हणजे मी रस्त्याच्या याकडेपासून दुसऱ्या कडेला तू उभी असलेलं बघू शकत आहे, असं ज्या वेळेला म्हणतो आपण. म्हणजे रस्त्याच्या या कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत आपण दिसतो आहे, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी आपण अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरलंय. दुसरं एक्झाम्पल बघा. देअर आर ब्युटिफुल फ्लावर्स अक्रॉस द रिव्हर. म्हणजे रिव्हरच्या दुसऱ्या साईडला सुंदर फुले आहेत, असं जेव्हा म्हणतो आपण, म्हणजे दुसरी साईड जेव्हा दाखवायची असते त्यावेळेला आपण अक्रॉस हे प्रेपोजिशन घेत असतो. त्यानंतर अक्रॉस ॲज अ मोमेंट म्हणून कसं वापरतात बघा. इट इज यूज फॉर अ मोमेंट टुवर्ड्स अनादर साइड ऑफ अ फ्लॅट सरफेस. मग या ठिकाणी काय की समांतर जागा आहे, पण एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जातानाच मोमेंट करताना ते अक्रॉस कसं वापरलं जातं बघा. आता अन ओल्ड मॅन अक्रॉस द रोड विथ द हेल्प ऑफ स्टिक. मग या ठिकाणी काय करतोय, तो मनुष्य जो आहे, म्हातारा मनुष्य जो आहे, तो हालचाल करतोय, मुवमेंट करतोय की एकाकडे, रस्त्याच्या एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत जातो आहे, म्हणजे ही मुवमेंट दिसते. तेव्हा देखील अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरतात. वी सॉ देम वॉकिंग अक्रॉस द स्ट्रीट. म्हणजे या ठिकाणी देखील वॉकिंग ही क्रिया चालू आहे, म्हणून आपण या ठिकाणी प्रेपोजिशन ऑफ मोमेंट म्हणून अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरतोय. यानंतर ॲट. आता ॲट हे प्रेपोजिशन प्लेस अँड पोझिशन साठी कसं वापरतात बघा. इट इंडिकेट व्हेअर. म्हणजे व्हेअर म्हणजे काय, तर जागा दर्शवण्याची, कुठे आहे बॉ. इट डिनोट्स अ स्मॉल प्लेस सच ॲज पर्टिक्युलर व्हिलेज. म्हणजे एखादं खेडेगाव आहे, किंवा शहरातील एखादा रस्ता आहे, किंवा बिल्डिंग आहे, अशी जेव्हा पर्टिक्युलर जागा आपल्याला दाखवायची असते त्यावेळेला आपण ॲट हे प्रेपोजिशन वापरतो. जसं एक्झाम्पल बघा.
आय विल मीट यू ॲट द शॉप लोकेटेड ॲट द क्रॉस रोड. म्हणजे काय की ॲट द शॉप, आता ही शॉप काय जागा प्लेस दाखवत आहे, समजलं. म्हणजे या ठिकाणी आपण इथे लोकेशन दाखवलेली आहे, जागा दाखवलेली आहे, त्यावेळी आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरलंय, पर्टिक्युलर जागा दाखवलेली आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, शमीन मेट मी ॲट द पार्टी. आता पार्टीची जी जागा आहे ती पर्टिक्युलर जागा आहे, मग पर्टिक्युलर जागा दाखवण्यासाठी देखील आपण या ठिकाणी ॲट हे वापरलंय. तिसरं एक्झाम्पल बघा, वी वेअर वेटिंग ॲट द बस स्टॉप येस्टरडे. मग आता बस स्टॉप ही सुद्धा एक पर्टिक्युलर जागा आहे आणि ती दाखवण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी ॲट हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. यानंतर ॲट हेच प्रेपोजिशन ॲज अ प्रेपोजिशन ऑफ टाइम म्हणून कसं वापरतात बघा. इट डिनोट्स द टाइम ऑफ ॲक्शन विच कुड बी स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक. म्हणजे ते एक पर्टिक्युलर वेळचा पॉइंट सुद्धा दाखवू शकतात किंवा साधारण वेळ आपण म्हणतो अंदाजे तशा प्रकारची वेळ सुद्धा तिथे दाखवू शकतात. जसं की आय विल मीट यू ॲट 5 o'clock. आता 5 o'clock काय झालं, पर्टिक्युलर टाइम झालेला आहे. या ठिकाणी देखील आपण टाइम दाखवण्यासाठी ॲट हे प्रेपोजिशन वापरलं. आता हे डेफिनेट झालं. आता दुसरं बघा, वी प्लॅन फॉर पिकनिक ॲट द वीकेंड. आता वीकेंड म्हटल्यानंतर निश्चित आपण सांगतोय का, निश्चित कोणत्या तारखेला आहे की काय असं सांगू शकत नाहीये. वीकेंड म्हणजे काय, तर आठवड्याच्या शेवटी आम्ही प्लॅन केलाय. मग आता तो आठवडा कोणता असेल, कोणती तारीख असेल हे आपण निश्चित सांगू शकत नाही, म्हणजे काय स्पेसिफिक नाही आहे. तरी देखील आपण ती वेळ दाखवली आहे म्हणून त्या ठिकाणी आपण ॲट ही प्रेपोजिशन वापरलेलं आहे. यानंतर ॲट ही डायरेक्शनसाठी देखील वापरतात. बघा आता 3 प्रकारामध्ये आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरतोय. जसे इट रेफर्स टू द डायरेक्शन ऑफ अ टार्गेट. म्हणजे एखादा आपला ध्येय आहे त्या टार्गेटकडे जर आपल्याला पॉइंट आउट करायचं असेल त्यावेळी देखील आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरतो. जसे द गर्ल थ्रीव अ डार्ट ॲट द डार्ट बोर्ड. म्हणजे तिने डार्ट बोर्डकडे डार्ट फेकलाय. तर या ठिकाणी काय झालंय की डार्ट बोर्ड हे काय झालेलं आहे, ती ठरलेली जागा झालेली आहे आणि त्या दिशेने त्याकडे म्हणजे तिने डायरेक्शन दाखवलेले आहे ॲट या प्रेपोजिशन, म्हणून डायरेक्शन देखील ॲट हे प्रेपोजिशन दाखवत असतं. दुसरं एक्झाम्पल बघा, अनुप वॉज वेटिंग फॉर आकाश ॲट द बस स्टॉप. म्हणजे ॲट बस स्टॉपकडे आपण निर्देश केलेला आहे. ओके, म्हणून इथे काय झालंय, डायरेक्शन दाखवलेली आहे. त्यानंतर आय सॉ मनीष ॲट द थिएटर. या ठिकाणी काय की डायरेक्शन दाखवले, थिएटर कुठे आहे त्या डायरेक्शननी मी मनीषला बघितलं होतं असं ॲटचं आपण बघितलं. आता यानंतर बाय हे प्रेपोजिशन बघा की प्लेस आणि पोझिशन मध्ये बाय हे प्रेपोजिशन कसं वापरतात. इट इंडिकेट लेफ्ट ऑर राईट ऑफ समबडी ऑर समथिंग. म्हणजे काय की कोणत्याही व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला जर आपल्याला दाखवायचं असेल तर बाय या प्रेपोजिशनने दाखवतात. जसं बघा आता इथे एक्झाम्पल, राधा इज स्टँडिंग बाय द ट्री. म्हणजे ती ट्रीच्या बाजूला आहे. मग ते राईट असू शकते किंवा लेफ्ट असू शकतं बघा. देन हिज हाऊस इज बाय द रिव्हर. मग रिव्हरच्या या साईडला असू शकेल किंवा दुसऱ्या साईडला असू शकेल, अशा कोणत्याही साईडला ते असू शकतं. यावेळी आपण बाय हे प्रेपोजिशन वापरलंय. यानंतर बाय हे प्रेपोजिशनच टाइम ॲज अ टाइम ऑफ प्रेपोजिशन म्हणून कसं वापरतात. दर इट इंडिकेट टाइम लिमिट ऑर डेडलाईन. म्हणजे कोणत्या लिमिटपर्यंत आपल्याला काही द्यायचं आहे किंवा सबमिट करायचं आहे त्यावेळेला देखील वापरतात. बघा इथे द वर्क विल बी ओव्हर बाय 7 in the evening. म्हणजे 7 वाजेपर्यंत माझं वर्क संपेल किंवा पूर्ण होईल असं जेव्हा आपण म्हणतो, म्हणजे या ठिकाणी आपली टाइमची लिमिट आपण दाखवलेली आहे म्हणून या ठिकाणी बाय हे प्रेपोजिशन वापरलं. बघा इथे आय विल बी देअर बाय टुमॉरो इव्हिनिंग. म्हणजे या ठिकाणी देखील बघा टाइमची लिमिट दाखवली आहे की उद्या संध्याकाळपर्यंत, म्हणजे टाइमची लिमिट या ठिकाणी बाय या प्रेपोजिशनने आपण दाखवलेली आहे. यानंतर मोमेंट ॲज अ प्रेपोजिशन ऑफ मोमेंट म्हणून देखील बाय वापरतात. ते बघा, इट डिनोट्स द मीन्स ऑफ मोमेंट ऑर ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की कोणत्या वाहनाने किंवा आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा जात असतो
त्यावेळेला ज्या साधनांचा आपण जेव्हा वापर करत असतो, ट्रान्सपोर्टचा जेव्हा वापर करत असतो, त्यावेळेला देखील बाय हे प्रेपोजिशन वापरतात. जसं बघा आता एक्झाम्पल की आय केम टू स्कूल बाय बस, म्हणजे बसने आला आहे, म्हणजे वाहन कोणतं वापरलंय त्यासाठी आपण देखील बाय हे प्रेपोजिशन वापरतो. राजू वेंट टू लंडन बाय अन एरोप्लेन, म्हणजे एरोप्लेननी तो लंडनला गेलाय. अशा प्रकारे आपण एकच प्रेपोजिशन हे अनेक प्रकारे कसं अनेक प्रकारांमध्ये कसं वापरले जातं ते आज आपण बघितलं. आता यानंतर काही प्रेपोजिशनचे असे आहेत की ते केवळ त्याचसाठी वापरले जातात, जसं की प्लेस आणि पोझिशनसाठी काही प्रेपोजिशन्स वापरले जातात, काही केवळ टाइमसाठी वापरले जातात, काही केवळ डायरेक्शन किंवा मोमेंटसाठी वापरले जातात. ते प्रेपोजिशन आपण पुढील भागात बघणार आहोत. तेव्हा या भागामध्ये तुम्हाला प्रेपोजिशन ही बरेच माहिती मिळाली असेल आणि तुमचं जे कन्फ्युजन आहे किंवा ऑन हे आणि इन अशा प्रकारचे जे प्रेपोजिशन आहे ते अनेक प्रकारे जसे वापरले जातात त्यातील डिफरन्स तुमच्या लक्षात नक्कीच आला असेल. त्यांच्या शंका नक्कीच दूर झाल्या असतील. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून आपल्याला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळू शकेल. धन्यवाद.